सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मनस्वी साहित्य या चॅनलवर. आजची आपली सखोल चर्चा सुरू करण्याआधी जे लोक पहिल्यांदाच जोडले गेलेत त्यांच्यासाठी एक छोटीशी आठवण करून देते. नक्कीच. चॅनलची ओळख गरजेची आहे. हो ना. तर मनस्वी या शब्दाचा अर्थच मुळी स्वतंत्र विचारांचा किंवा स्वतःच्या अटींवर जगणारा असा होतो. त्यामुळे मनस्वी साहित्य म्हणजे प्रस्थापित चौकटी बाहेरचा विचार करणारं आणि सखोल वैचारिक अधिष्ठान असलेलं साहित्य आपण इथे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. अगदी बरोबर. आणि ज्यांना असे धाडसी विचार ऐकायला आवडतात त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करावं असं मी आवाहन करेन. आज आपण अशाच एका मनस्वी परंपरेला साजेशा पुस्तकावर चर्चा करणार आहोत. प्रसिद्ध अभिनेत्री कल्की कोचलिन हिने लिहिलेलं द एलिफंट इन द वूम. म्हणजे हे पुस्तक बघितल्यावरच एक धक्का बसतो. पण आता असा प्रश्न येऊ शकतो की एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या गरोदरपणाच्या डायरीवर आपण एवढी सखोल चर्चा का करावी? हा प्रश्न एकदम स्वाभाविक आहे. म्हणजे वरवर पाहता ती एखाद्या सेलिब्रिटीची रोजनिशी किंवा डायरी वाटू शकते. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष पुस्तक वाचतो तेव्हा लक्षात येतं की हे फक्त वैयक्तिक अनुभवकथन नाहीये. हो, त्यात खूप काही आहे. अगदी. मातृत्व, स्त्रीचं शरीर आणि समाजाच्या अवास्तव अपेक्षा यावर हे पुस्तक एकदम बोचऱ्या आणि उघड्या सत्याचा प्रकाश टाकतं. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचं मिशनच हेच आहे की आपण या वास्तवाचं वैज्ञानिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विश्लेषण करावं. नक्कीच. विशेषतः आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील जे बघणारे आहेत त्यांच्यासाठी ही चर्चा खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण कोल्हापूर, बेळगाव, सांगली यांसारख्या पट्ट्यात पारंपरिक जीवनशैली आणि शहरीकरण यांचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. तिथे या पुस्तकातील विचार आज कसे लागू होतात हे आपण बघणार आहोत. गरोदरपणावरचं ग्रीटिंग कार्ड बघितलं तर त्यावर काय चित्र असतं? तेच आपलं नेहमीचं एक अतिशय सुंदर, ग्लोईंग आणि तेजस्वी दिसणारी स्त्री. एक्झॅक्टली. जिच्या चेहऱ्यावर एकदम अलौकिक शांतता आहे, आजूबाजूला गुलाबी आणि निळे रंग आहेत, सगळं कसं परिपूर्ण मऊ वाटणारं. पण कल्कीने हा ग्लोईंग मातृत्वाचा इंस्टाग्राम भ्रम पूर्णपणे फोडून काढलाय. हो, तिने वास्तवाला हात घातलाय. तिने पुस्तकात स्पष्ट लिहिलंय की गरोदरपणात तिला सतत भयंकर मळमळायची. रस्त्यावरच्या कचराकुंडीचा किंवा अगदी चाटवाल्याचा वास आल्यावरही तिला ओकाऱ्या यायच्या. एकदा तर केस कापणारी व्यक्ती तिला म्हणाली की तिचे केस एखाद्या चुडेलसारखे का दिसत आहेत. बापरे, म्हणजे इतकं थेट? हो ना. जे विषय इतके वास्तववादी आहेत पण ज्यावर कोणी बोलत नाही ते तिने समोर आणलेत. म्हणजे आपण हे सगळं सोयीस्करित्या दुर्लक्षित करतो. या शारीरिक बदलांमागे नक्की काय विज्ञान आहे? हे बघ, इथेच आपण गरोदर स्त्रीच्या शरीराला फक्त एक मशीन समजण्याची चूक करतो. गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात HCG आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढतं. म्हणजे संप्रेरके. हो, संप्रेरके. आणि या बदलांमुळे वास घेण्याची क्षमता अनैसर्गिकरित्या वाढते. उत्क्रांतीच्या किंवा विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर गर्भाला विषारी पदार्थांपासून वाचवण्यासाठी निसर्गाने केलेली ही सोय आहे. अच्छा, म्हणजे त्यामागे एक लॉजिक आहे. नक्कीच. पण समाजाला हे विज्ञान समजून घेण्यात रस नसतो. त्यांना फक्त हा एक मॉर्निंग सिकनेस नावाचा किरकोळ आजार वाटतो. आता आपल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागाचंच उदाहरण घेऊया. तिथे आजही अनेक स्त्रिया शेतात काम करतात, जनावरांचे गोठे साफ करतात. हो, आणि एकत्र कुटुंबाची जबाबदारी असतेच. बरोबर. या तिहेरी जबाबदाऱ्या पार पाडताना शरीरात एवढी उलथापालथ होत असतानाही त्यांच्याकडून सुपर वुमन असण्याची अपेक्षा ठेवली जाते. म्हणजे त्यांना ठकण्याचा किंवा मला हा वास सहन होत नाहीये असं म्हणण्याचा अधिकारच जणू समाज नाकारतो. हे ऐकल्यावर मला असं वाटते की हे म्हणजे एखादा रोमॅन्टिक चित्रपटाची अपेक्षा करून थिएटरमध्ये जावं आणि तिथे एखादी खडतर डॉक्युमेंटरी सुरू व्हावी. हो, अगदी तसंच. समाजाला ते परफेक्ट चित्र हवं असतं. पण मला इथे एक वेगळीच गोम वाटते. गरोदर स्त्रीच्या शरीराला अचानक इतकं असेक्शुअल किंवा लैंगिकतेच्या पलीकडचं का बनवलं जातं? हा खूप गंभीर मुद्दा आहे. कल्कीनं लिहिलंय की गरोदर स्त्रीला अचानक काफ्तान कम नाईटी सारख्या तंबूंसारख्या कपड्यांमध्ये का लपवलं जातं? जणू काही तिची स्वतःची ओळख किंवा स्वतःच्या शरीराशी असलेलं नातं संपूनच जातं का? या प्रश्नाच्या मुळाशी एक खूप जुनी सामाजिक गुंतागुंत आहे. समाजात स्त्रीला पारंपरिकदृष्ट्या फक्त एका मातेच्या पवित्र, त्यागी भूमिकेत पाहण्याची सवय आहे. म्हणजे देवदूत वगैरे. अगदी. जेव्हा ती गरोदर असते तेव्हा तिचं शरीर हे समाजाच्या दृष्टीने फक्त नवीन जीवाला जन्म देण्याचं माध्यम उरतं. तिचं स्वतःचं अस्तित्व, तिच्या इच्छा किंवा तिची लैंगिक ओळख
समाज पचवू शकत नाही. बापरे, हे खूपच डिस्टर्बिंग आहे. हो ना? तिला त्या तंबूंसारख्या काफ्तांमध्ये लपवून समाज स्वतःला सुरक्षित वाटून घेतो. स्वतःच्या शरीरावरील अधिकाराचा किंवा ज्याला आपण बॉडीली ऑटोनॉमी म्हणतो, त्याचा हा पहिला संकोच असतो जो कपड्यांपासून सुरू होतो. शारीरिक बदलांच्या या वास्तवाकडून आपण आता एका ज्वलंत विषयाकडे वळूया. स्वतःच्या शरीरावरील अधिकार आणि त्याभोवती असलेला सामाजिक कलंक. कल्कीने या पुस्तकात तिच्या 2 गर्भपातांच्या म्हणजे अबॉर्शनच्या अनुभवांची तुलना केलीये ना? हो, तिने त्याला अबॉर्शन ए आणि अबॉर्शन बी अशी नावं दिली आहेत. आणि या दोन्ही वेळची परिस्थिती आणि समाजाची वागणूक यात जमीन आसमानाचा फरक होता. पहिल्यांदा जेव्हा ती विनालग्नाची 20ली तरुणी होती, तेव्हा क्लिनिकमध्ये डॉक्टरांनी आणि नर्सेसनी तिला अक्षरशः जज केलं. कपड्यांवरून आणि दिसण्यावरून. हो, विवाहित आहात का असा थेट प्रश्न विचारून तिच्यावर प्रचंड गिल्ट किंवा दोष लादला गेला. पण दुसरीकडे काही वर्षानंतर जेव्हा ती एका स्थिर रिलेशनशिपमध्ये होती, तेव्हा योग्य वैद्यकीय मदतीने झालेला गर्भपात कमी त्रासदायक होता. यातून वैद्यकीय व्यवस्थेचा दुटप्पीपणा स्पष्ट दिसतो. हो, आणि पुस्तकात असंही म्हटलंय की वैद्यकीयदृष्ट्या पाहिल्यास स्वतःच्या इच्छेने केलेला गर्भपात आणि नैसर्गिकरित्या होणारा गर्भस्राव म्हणजे मिसकॅरेज या दोन्ही प्रक्रियांमध्ये डॉक्टर सारखेच उपचार करतात. तरीही समाजाची दृष्टी इतकी टोकाची का असते? कारण इथे विज्ञानापेक्षा नैतिकता आणि समाजाचं नियंत्रण जास्त महत्त्वाचं ठरतं. चॉईस किंवा स्वतःच्या शरीराबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त शहरी किंवा पाश्चात्य मुद्दा आहे असा एक गैरसमज आहे. नक्कीच. पण आपण जर आपल्या सीमा भागातील ग्रामीण आणि निमशहरी समाजाचा विचार केला तर तिथेही परिस्थिती वेगळी नाही. आजही तिथे वंशाला दिवा पाहिजे किंवा लग्नानंतर लगेच पाळणा हल्लाच पाहिजे अशा अपेक्षांचं ओझं असतं. हो, तो दबाव खूप भयानक असतो. आणि या दबावाखाली स्त्रीची मानसिक शारीरिक तयारी आहे की नाही याचा विचार शून्य असतो. गर्भपाताला गुन्हेगारी स्वरूप देणं म्हणजे नैसर्गिक शारीरिक प्रक्रियांनाच गुन्हेगार ठरवण्यासारखं आहे. आणि मिसकॅरेज झालं तरी समाज हळहळतो, पण कोणाला सांगू नकोस म्हणत विषय दाबून टाकतो. हो, कारण त्यातही स्त्रीच्या शरीराचंच अपयश मानलं जातं. पण मग थोडा थांबून विचार करूया. यात एक भयंकर दुटप्पीपणा नाहीये का? समाजाला मूल हवं असतं, पण ते वाढवण्यासाठी लागणारी आर्थिक किंवा मानसिक सुरक्षा देण्याची समाजाची तयारी नसते. अगदी बरोबर. स्त्रीने मातृत्वाचा निर्णय पुढे ढकलला तर ती स्वार्थी ठरते आणि मिसकॅरेज झालं तरी तिलाच दोषी मानलं जातं. म्हणजे दोन्ही बाजूनी नियंत्रण स्त्रीकडे राहतच नाही. हा दुटप्पीपणाच स्त्रीच्या शरीरावरील स्वायत्ततेवर सर्वात मोठी गदा आणतो. समाज तिला नकळतपणे सांगत असतो की तिचं शरीर ही कुटुंबाची मालमत्ता आहे. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा संघर्ष फक्त गर्भधारणेपुरता मर्यादित नाहीये. हो, तो लेबर रूममध्ये म्हणजे प्रसूतीच्या प्रक्रियेतही कसा शिरकाव करतो हे समजून घेणं अधिक अस्वस्थ करणार आहे. हो, लेबर रूममधला भाग तर पुस्तकात खूप डोळे उघडणार आहे. कल्कीने प्रसूतीची किती काटेकोर तयारी केली होती. हायप्नोबर्थिंग, वॉटर बर्थ, ड्यूला म्हणजे आधार देणारी महिला, हे सगळं ठरवलं होतं. पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर सगळंच बदललं. हो, तिला असं वाटलं जणू ती एखाद्या नाटकात काम करत आहे आणि दिग्दर्शकाने ऐन वेळी संवादच बदलून टाकलेत. तिला वैद्यकीय व्यवस्थेसमोर पूर्णपणे तडजोड करावी लागली. यातून जन्मप्रक्रियेच्या बाजारीकरणावर एक गंभीर प्रश्न उभा राहतो. खरंच, पुस्तकातील आकडेवारीनुसार भारतातील सिझेरियन जन्मांचं प्रमाण हे 17% पुढे गेलंय आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजे WHO गाईडलाईन्सनुसार हे प्रमाण कोणत्याही परिस्थितीत 10 ते 15% वर नसावं. बापरे. कारण सी-सेक्शन ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे. ती फक्त आई किंवा बाळाच्या जीवाला धोका असेल तेव्हाच अपेक्षित असते. पण आजकाल खासगी रुग्णालयांमध्ये हे प्रमाण 50 ते 70% पोचलंय. आणि यामागचं कारण फक्त वैद्यकीय नाहीये ना? अजिबात नाही. यामागे वेळेचं व्यवस्थापन आहे. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे डॉक्टरांच्या सोयीसाठी नैसर्गिक प्रक्रियेत हस्तक्षेप केला जातोय? कारण कल्की म्हणते की नैसर्गिक प्रसूती ही आता महागडी आणि दुर्मिळ गोष्ट झाली आहे. हो, आणि घरगुती प्रसूतीकडे गरिबांचा पर्याय म्हणून पाहिलं जातं. हे बघ, नैसर्गिक प्रसूतीला 12 ते 24 तास लागू शकतात. तो वेळ घेणारा प्रवास आहे, पण सी-सेक्शन फक्त 45 मिनिटात उरकवता येतं. म्हणजे बेड्स लवकर मोकळे होतात आणि वेळ वाचतो. अगदी तेच. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात पूर्वी नैसर्गिक प्रसूती आणि सुईंचं महत्त्व होतं, पण आता कोल्हापूर बेळगावमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झाली आहेत. तंत्रज्ञान वाढलंय, जे जीव वाचवण्यासाठी गरजेचं आहे. नक्कीच, तंत्रज्ञान महत्वाचं आहेच.
पण अनेकदा भीती घालून बाळाच्या गळ्यात नाळ अडकली आहे किंवा पाणी कमी झालंय असं सांगून सी सेक्शनकडे ढकललं जातं. याला जन्मप्रक्रियेचं बाजारीकरण म्हणतात. आणि तिथे स्त्रीला स्वतःच्या शरीरावर का रोवतंय हे विचारण्याची मुभा नसते. स्टँडर्ड प्रोसिजरच्या नावाखाली तिचा अधिकार काढून घेतला जातो. म्हणजे आपण प्रगतीच्या नावाखाली स्त्रियांचा नैसर्गिक हक्क हिरावून घेतोय का? नक्कीच. आणि याचा सर्वात मोठा फटका प्रसूती पश्चात काळात बसतो. हो, ज्याला आपण पोस्टपार्टम म्हणतो. प्रसूतीतून बाहेर आल्यावर खरा खडतर प्रवास सुरू होतो. कल्कीने या काळाचं वर्णन करताना स्विस चीज ब्रेन अशी एकदम मार्मिक उपमा दिलीय. म्हणजे मेंदूला भोके पडल्यासारखी अवस्था. हो, स्मरणशक्ती एकदम कमी होते, झोपेची भयंकर कमतरता. ती तर म्हणते की तिला स्वतःला सकाळी 5 आणि 7 वाजता दूध काढल्या जाणाऱ्या गायीसारखं वाटायचं. हे ऐकायला कदाचित कठोर वाटेल, पण हे लाखो स्त्रियांचं रोजचं वास्तव आहे. यामागे जीवशास्त्रीय कारण आहे. बाळ जन्माला आल्यावर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सची पातळी 24 तासात तळाला जाते. बापरे, इतक्या वेगाने? हो, हा हॉर्मोन्सचा क्रॅश इतका भयानक असतो की त्याचा थेट परिणाम मेंदूवर आणि मूडवर होतो. यातून सावरण्यासाठी सलग झोपेची गरज असते, पण दर 2 तासांनी जागरण करावं लागतं. आणि या भयावह वास्तवावर पांघरूण घालण्यासाठी आपल्या बाजारपेठेने एक नवा भ्रम निर्माण केलाय. मदर डेअरी, मदर केअर सारख्या ब्रँड्समधून मदर्स इन्स्टिंक्ट विकलं जातं. मातृत्वाची नैसर्गिक प्रवृत्ती. हो, जणू काही मूल हातात आल्यावर तिला आपोआप सगळं समजतं आणि ती कधीच थकत नाही. यामुळे होतं काय की तिला नैराश्य आलं तर तिला वाटतं माझ्यातच काहीतरी खोटं आहे आणि इथूनच मॉम गिल्ट सुरू होतो. हा मॉम गिल्ट समाजाने अत्यंत हुशारीने लादलेलं ओझं आहे. आपण पुस्तकात दिलेल्या फिनलंडच्या उदाहरणाकडे बघूया. तिथे पगारी रजा मिळते ना. हो, तिथे दोन्ही पालकांना 164 दिवसांची पगारी रजा मिळते. मुलाची जबाबदारी दोघांची आहे हे तिथे मान्य केलंय. आता त्याची तुलना आपल्या सीमाभागातील व्यवस्थेशी करूया. पूर्वी तिथे एकत्र कुटुंब पद्धती होती, बरोबर. घरात आजी काकू असायच्या, त्यामुळे कामांचं आणि जागरणांचं वाटप व्हायचं. पण आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नोकरी आणि घर यात अडकलेली स्त्री पूर्णपणे एकाकी पडलीय. म्हणजे सकाळी उठून बाळाला बघायचं, घरातील कामं करायची, ऑफिसची मीटिंग्ज आणि रात्री पुन्हा जागरण. हे म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला 2 पूर्णवेळ नोकऱ्या, तेही कोणत्याही सुट्टीशिवाय किंवा पगारीशिवाय करायला सांगतोय. हो, आणि वरून अपेक्षा करतोय की तिने सतत कृतज्ञ असावं. म्हणूनच पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा प्रसूती पश्चात नैराश्याकडे आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे. समाज याला आजकालच्या मुली नाजूक झाल्या आहेत म्हणून सोडून देतो. पण तो फक्त मानसिक आजार नाहीये. अजिबात नाही. तो हॉर्मोनल बदलांचा आणि सामाजिक आधाराच्या अभावाचा थेट परिपाक आहे. जेव्हा श्रमांचं समान वाटप होत नाही तेव्हा शरीर आणि मन दोन्ही कोसळतात. हे सगळं ऐकताना जाणवतं की आपण एक समाज म्हणून आई या संकल्पनेला किती गृहीत धरलंय. पुस्तकाच्या शेवटी कल्कीने तिचं बाळ सॅफो हिला वाढवतानाचा जो संघर्ष सांगितलाय तो खूप प्रामाणिक आहे. ती कुठेही परफेक्ट आई दाखवण्याचा खोटा प्रयत्न करत नाही. आणि तेच या पुस्तकाचं सर्वात मोठं यश आहे. ते आपल्याला परिपूर्णतेच्या खोट्या कल्पनेतून बाहेर काढतं. मातृत्वाला मानवी बनवणं हीच आजच्या काळाची गरज आहे. आजच्या या सखोल चर्चेचा समारोप करताना एक नवीन आणि थोडा अस्वस्थ करणारा विचार प्रेक्षकांसाठी सोडून जाऊया. आपण मातृत्वाला नेहमी त्यागाचं आणि पवित्रतेचं प्रतीक मानतो. हो, मातेला थेट देवाची जागा देतो. पण जर आपण तिला देव मानण्याऐवजी एक माणूस म्हणून पाहिलं तर? हा विचार खरंच क्रांतिकारी ठरू शकतो. कारण जेव्हा आपण एखाद्याला देव बनवतो तेव्हा आपण त्यांच्याकडून चुका न करण्याची आणि कधीही न थकण्याची अमानुष अपेक्षा करतो. देवाला विश्रांतीची गरज नसते. अगदी बरोबर. तिला देवत्व बहाल करून आपण नकळतपणे तिच्याकडून चुका करण्याचा, थकण्याचा किंवा फक्त स्वतःचा विचार करण्याचा मानवी हक्क तर हिरावून घेत नाही ना? नक्कीच. हा विचार करायलाच हवा. मनस्वी साहित्याचा हाच तर गाभा आहे. प्रस्थापित चौकटी मोडून वास्तवाचा स्वीकार करणं. सुरुवातीला आपण ज्या परफेक्ट ग्रीटिंग कार्डबद्दल बोललो, कदाचित आता वेळ आली आहे की ते खोटं चित्र फाडून टाकावं आणि त्या जागी एका खऱ्या, थकलेल्या पण तरीही खंबीर उभ्या असलेल्या माणसाचा फोटो लावावा. खूपच छान विचार आहे हा. तर आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. मनस्वी साहित्य या चॅनलवर अशाच प्रगल्भ साहित्य कृतींवर आपण चर्चा करत राहू. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या पुस्तकासह. तोपर्यंत विचार करत रहा, मनस्वी रहा.